अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार प्रेमळ स्वामी भक्त हो. तुमचं आपल्या महाराजांच्या भक्तिमार्ग एक मार्ग स्वामी सेवेचा ह्या यूट्यूब चॅनलवर मनापासून स्वागत. भक्तांनो, आज आपण एका ताईंचा अनुभव पाहणार आहोत. म्हणजे त्या ताईंनी आपल्याला हा अनुभव शेअर केलेला आहे. तो त्यांचा स्वतःचा नाही, तो त्यांच्या सासूबाईंचा आहे. परंतु आत्ता हा अनुभव ऐकायला त्यांच्या सासूबाई या जगात नाही आहेत. ताईंच्या हातून अशा काही चुका घडलेल्या आहेत की त्यांना अजूनही पश्चाताप होतो आणि त्याबद्दलच त्यांच्या मनामध्ये नेहमीच असा एक हळवा कोपरा निर्माण झालेला आहे. ताई म्हणतात की मी त्यावेळी तसं वागले नसते तर कदाचित आज म्हणजे माझ्या मनावरती जे ओझं आहे ते कदाचित ओझं राहिलं नसतं. चला तर मग ताईंच्या ह्या अनुभवाला सुरुवात करूयात. तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या भक्तिमार्ग एक मार्ग स्वामी सेवेचा या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच सबस्क्राईब करून स्वामी भक्तांना जॉईन व्हा. स्वामी भक्तांना स्वामी भक्त जोडूया आणि प्रत्येक कुटुंब स्वामीमय करूया. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. चला तर मग व्हिडिओला लाईक करून आपण ताईंच्या ह्या अनुभवाला सुरुवात करूयात. तर ताई सांगतात की त्यांचं नाव रेश्मा शिंदे आहे. त्यांचं वय सर्वसाधारण 35 वर्ष आहे. ताई सांगतात की त्यांना 2 मुलं आहेत आणि मिस्टर, असं त्यांचं चौघांचंच कुटुंब आहे. त्यांचे सासरे गावी आहेत आणि त्यांच्या सासूबाई ज्यांचा आपण अनुभव ऐकणार आहोत त्या आत्ता ह्या दुनियेत नाही आहेत. म्हणजे त्यांना एक्सपायर झालेलं 1 वर्ष झालेलं आहे. परंतु ताईंना असं वाटलं की त्यांच्या सासूबाईंचा हा अनुभव आपण एक त्यांची आठवण म्हणून शेअर करावा, म्हणून ताईंनी हा अनुभव आपल्याला शेअर केलेला आहे. चला तर मग ताईंचा हा अनुभव ऐकूयात. तर ताई सांगतात की जेव्हा त्यांचं नवीन लग्न झालं होतं तेव्हा त्यांच्या घरी सासूबाई, त्यांचे सासरे आणि त्यांचे मिस्टर आणि ते असे चौघेच होते. आम्ही सुरुवातीला काही महिने गावीच राहिलो होतो. म्हणजे मी सासू सासऱ्यांजवळच राहिला होते. माझे मिस्टर पुण्याला जॉबला आहेत, ते तिथे जॉबला होते. लग्न झाल्यानंतर एक 8-10 दिवसांनी माझे मिस्टर जॉबवर निघून गेले आणि मी सासू सासऱ्यांजवळच राहिले. माझ्या सासूबाई स्वामी समर्थांच्या खूप मोठ्या भक्त होत्या. ते नेहमीच स्वामी समर्थांची अगदी मनापासून सेवा करायच्या. परंतु ते मला नेहमीच खटकत असायचं. मला त्यांनी केलेली सेवा कधीच आवडत नव्हती. मला असं वाटायचं की कामचुकार करण्यासाठी ते नेहमीच देवाचं कारण शोधतात, असं मला नेहमीच वारंवार वाटायचं. आणि मग थोडे दिवसांनंतर मला ते अजिबातच आवडेनासं झालं आणि त्यावरून आमच्या दोघींमध्ये खटके उडायला लागले. परंतु कितीही भांडणं झाली तरीही त्या स्वामींची सेवा मात्र काही केल्या थांबवत नव्हत्या. त्यांचा स्वामींवरती अगदी प्रचंड विश्वास होता. असेच दिवसामागून दिवस जात होते. मीही मिस्टरांच्या मागे लागले की मला इथे राहायचं नाही, मला तुमच्यासोबत न्या. परंतु मिस्टर म्हणाले की अगं, रूमची व्यवस्था होईपर्यंत तू थोडे दिवस तिथेच राहा. एकदा का आपल्याला स्वतःचा रूम मिळाला की आपण लवकरच पुण्याला राहायला जाऊयात. मी तुला इकडे आणतो. परंतु मला मात्र त्यांचं काहीच पटत नव्हतं. परंतु आता नाईलाज असल्यामुळे मी तिथेच सासरी राहत होते. असेच दिवसांमागून दिवस जात होते आणि शेवटी मग आमच्या दोघींची खूप जोरात भांडणं झाली आणि मी त्यांना म्हटलं की नेहमीच तुम्ही स्वामी 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 करत असता, काय केलं त्या स्वामींनी? तुम्ही सांगा मला, आतापर्यंत तुमच्या आयुष्यामध्ये असा कोणता चमत्कार घडलेला आहे किंवा तुम्हाला कधी स्वामी दिसलेत का? तर त्या म्हणाल्या की हो, माझ्या आयुष्यात स्वामी आहेत, फक्त ते दिसत नाहीत, परंतु त्यांचा अदृश्य हात नेहमीच माझ्या पाठीशी आहे. त्यांनी मला हे सांगितलं. परंतु मी मात्र त्यांच्या उत्तराला झिडकारून लावलं आणि आमची अशीच भांडणं झाली. मी मिस्टरांना फोन केला आणि म्हटलं की तुम्हाला जर माझ्यासोबत राहायचं असेल तर मला आत्ताच घेऊन जा, नाहीतर मी माझ्या माहेरी कायमची निघून जाईल. आता मिस्टरांकडेही काहीच पर्याय नव्हता. ते मला म्हणाले की मी 2 दिवसांनी तुला न्यायला येतो, 2 दिवस कसे तरी राहा. आणि मग माझ्या 2 दिवसांनी मिस्टर न्यायला आले. मग ते आले आणि मला घेऊन गेले. आम्ही दोघं आता पुण्यामध्ये राहू लागलो. आम्ही दोघंच असल्यामुळे कामाचा फारसा काही व्याप नव्हता. माझ्या एकदम मी आनंदामध्ये होते. असेच दिवसामागून दिवस गेले आणि मला एक मुलगा झाला. ते मुलगा झाल्यानंतर मला डिलेव्हरीसाठी माहेरी गेले. आता सासूबाई लांब राहत असल्यामुळे आमच्या नात्यामध्ये थोडाफार गोडवा आला होता. सर्व काही बऱ्यापैकी चालू होतं. आमचं फक्त फोनवरच बोलणं होत असे. शक्यतो मी गावी जाणं टाळतच असे.
आणि असंच होत होत मला पुढे दुसरा मुलगाही झाला. मुलं माझी मोठी झाली आणि माझा मोठा मुलगा 8वीला आणि छोटा मुलगा 6वीला होता. आणि त्याच काळात माझ्या सासूबाईंना जबरदस्त असा खोकल्याचा त्रास होऊ लागला. त्यांनी माझ्या मिस्टरांना फोन करून सांगितलं की मला फारच खोकला येत आहे. मी इथल्या डॉक्टरांकडे जाऊन आले पण मला काहीच फरक वाटत नाही आहे. मग माझे मिस्टर म्हणाले की तू लगेच पुण्याला निघून ये, बाबांना पण घेऊन ये, आपण इथे चांगल्या दवाखान्यामध्ये तुझी ट्रीटमेंट घेऊया. आणि मग माझ्या सासूबाई पुण्याला आल्या. माझ्या मिस्टरांनी त्यांना दवाखान्यामध्ये नेलं, खोकला वगैरे सर्व काही पाहिलं. डॉक्टरांनी तात्पुरत्या गोळ्या दिल्या, मात्र त्यांचा खोकला इतका प्रचंड होता की त्यांना फक्त खोकल्याची अशी एकदा का खोकला यायला सुरुवात झाली की ते थांबतच नसायचे, इतकं त्यांना खोकला. आणि नंतरच्याला तर खोकला खोकता त्यांच्या तोंडातून रक्त पडायला लागलं. एकदा मी आणि माझी सासू घरीच होते, त्यांना इतका खोकला आला की त्यातून त्यांचं रक्तच पडलं आणि ते बघून मी खूप घाबरले. मला काय करावं काही सुचेना. मी लगेचच माझ्या मिस्टरांना फोन केला आणि त्यांना सर्व काही सांगितलं. माझे मिस्टर लगेच संध्याकाळी कामावरून लवकर आले आणि पुन्हा एकदा माझ्या सासूबाईंना हॉस्पिटलला घेऊन गेले आणि घडलेला त्यांनी सर्व प्रकार सांगितला. डॉक्टर त्यांना म्हणाले की ही बहुतेक TBची लक्षणं असावीत, तुम्हाला TB झालेला आहे, आपण लवकरच सगळ्या काही टेस्ट करू, 2 दिवसांनी तुम्ही हॉस्पिटलला या. मग माझ्या मिस्टरांनी त्यांची अपॉइंटमेंट घेतली आणि पुन्हा घरी आले. दोघेही अगदी शांत होते, कोणच काही बोलत नव्हतं. मी दोघांना पाणी दिलं आणि माझे डोळे आपसुकच भरून आले. म्हणजे इतकं घरामध्ये शांत वातावरण होतं. सासूबाई पूर्ण टेन्शनमध्ये होत्या आणि मिस्टरही, शेवटी माझ्या मिस्टरांची ती आई होती, त्यांनाही खूप वाईट वाटत होतं, त्यांनाही खूप टेन्शन आलं होतं. परंतु आता काय करणार होतं, मी मिस्टरांना विचारलं. मिस्टरांनी मला थोड्या वेळाने सर्व काही सांगितलं. मलाही आता खूप टेन्शन येऊ लागलं होतं. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी माझ्या सासूबाई कुठेतरी निघून गेल्या. आम्ही सगळीकडे त्यांना शोधत होतो, मात्र त्या कुठे गेल्या काहीच माहीत नव्हतं. आणि मग थोड्या वेळाने त्या पुन्हा घरी आल्या. त्या घरी आल्यानंतर आम्ही त्यांना विचारलं की कुठे गेल्या होत्या. तर त्या म्हणाल्या की मला स्वामींची मूर्ती आणायची होती म्हणून मी बाजारात गेले होते. तर माझे मिस्टर म्हणाले की अगं तुला माहीत नाही ते बाजार कुठे भरतो ते. तर सासूबाई म्हणाल्या की मी जेव्हा खाली व्यायाम करत होते तेव्हा मला खाली एक ताई भेटल्या आणि त्या ताई मला म्हणाल्या की मी बाजारला जात आहे, तुम्हाला यायचं आहे का सोबत. चालण्याचा व्यायाम चालत बाजारला गेलो तरीसुद्धा होईल. मग मी त्यांना हो म्हटलं आणि चालत मी बाजारात गेले. मला स्वामींची मूर्ती घ्यायची होती म्हणून मी गेले आणि येताना मी स्वामींची मूर्ती घेऊन आले. मी आता सासूबाईंना काहीच बोलू शकत नव्हते, कारण त्यांची अवस्था इतकी नाजूक होती की त्यांना कुठल्याही शब्दाने आता मला दुखवायचं नव्हतं. म्हणजे सासूबाई आता देवघरामध्ये स्वामींची मूर्ती स्थापन केली आणि त्या दररोज स्वामींची सेवा करू लागल्या. त्यांना 2 दिवसांनी डॉक्टरांनी बोलावलं होतं, परंतु माझ्या सासूबाईंनी जायला पूर्ण नकार दिला. म्हणाल्या की मी अजिबात डॉक्टरकडे येणार नाही, ते TB वगैरे काय असतं ह्याचं मला काहीही घेणं देणं नाही, माझे स्वामी माझ्या पाठीशी आहेत. आता मी माझ्या स्वतःच्या डोळ्यांनी सर्व काही पाहिलं होतं. म्हणजे त्यांच्या खोकल्यामधून रक्त वगैरे पडणे हे सगळं मी पाहिलं होतं. परंतु आता मलासुद्धा पूर्ण खात्री होती की माझ्या मिस्टर ते सासूबाईंना TB असणार आहे. परंतु त्या डॉक्टरांकडे जायला पूर्णच नकार देत होत्या. त्यांनी स्वामींची भरपूर सेवा केली. माझ्यासमोर त्या स्वामींची सेवा करत असायच्या. मी सगळं काही घरातलं काम करायचे, पण मी कधीच सासूबाईंना काहीच बोलले नाही. त्यांच्या मनासारखं सगळं होत होतं. त्या नुसत्या स्वामींचा माळजप करायच्या, स्वामी स्वामी स्वामी. त्यांनी इतकी प्रचंड सेवा केली, अखंड दिवा त्यांनी तेवत ठेवला. आणि ते स्वामी महाराजसुद्धा त्यांच्यावरती नक्कीच प्रसन्न होणारच होते, कारण इतकी मनापासून केलेली सेवा ही देवापर्यंत पोचते असे मलासुद्धा त्या दिवशी वाटले. कारण माझ्या सासूबाई अगदी म्हणजे त्यांना जेवायचं कशाचंच भान राहत नव्हतं. त्या इतक्या स्वामींच्या सेवेमध्ये मग्न असायच्या. आणि ते स्वामीचरित्र सारामृतचं त्यांनी पुस्तकही आणायला माझ्या मिस्टरांना सांगितलं होतं. माझ्या मिस्टरांनी मग त्यांनी जी काही पुस्तकं आणायला सांगितलेली ती सर्व काही पुस्तकं आणली. त्याच्यामध्ये स्वामीचं अष्टक होतं, स्वामीचरित्र सारामृत होतं, अजून ते मानसपूजा, ही सर्व काही पुस्तकं होती. ही माझी सासू दररोज वाचून काढत असे. जेव्हा वेळ मिळेल तेव्हा ती वाचत असे. मी दुपारची झोपलेली असली तरीही त्या एकट्या देवासमोर बसून त्या स्वामींची सेवा करतच असायच्या. असेच 8 दिवस गेले
आणि नंतर माझे मिस्टर पुन्हा एकदा सासूबाईंना म्हणाले की अगं माझ्यासाठी तरी तू हॉस्पिटलला चल. आपण एकदा का डॉक्टरकडे जाऊन तपासण्या केल्या आणि रिपोर्ट नॉर्मल आले की मनातली शंका दूर होईल. मला फक्त सारखी भीती वाटत आहे. मला असं वाटायला नको की तुला काही झालं होतं आणि मी तुझ्याकडे दुर्लक्ष केलं. मी तुझ्या व्यवस्थित असं हॉस्पिटलमध्ये खर्च वगैरे केला नाही किंवा माझ्या हलगर्जीपणामुळे तुला काही त्रास होऊ नये असं मला वाटतं. आणि माझ्या मिस्टरांनी असं सांगितल्यावरती माझी सासूबाई हो म्हणाली. आता आम्हा दोघांनाही माहीत होतं की रिपोर्ट नॉर्मल काही येणार नाहीत, कारण डॉक्टरांनी पूर्ण खात्रीच दिली होती की तुमच्या आईंना 100% TB हा आहेच. आणि मग माझी सासूबाई हॉस्पिटलला जायला तयार झाल्या. आता पुन्हा एकदा माझ्या मिस्टरांनी हॉस्पिटलमध्ये अपॉइंटमेंट घेतली. पुन्हा 2 दिवसांनीच त्यांना वेळ मिळाला होता. मग 2 दिवसांनी सकाळी माझी सासूबाई आणि मिस्टर हॉस्पिटलला निघाले. हॉस्पिटलला जाताना त्यांनी पुन्हा एकदा स्वामींना नमस्कार केला आणि स्वामींना म्हणाले की स्वामी, जे काही आहे ते तुमचं आहे आणि जे काही तुम्ही दिले ते तुमच्याच कृपेने तुम्ही मला दिलेलं आहे. आता माझ्याकडून काय हिसकावून घ्यायचं आणि काय ठेवायचं हे तुमच्याच हातात आहे. फक्त तुमच्या आजपर्यंत जी काही मी सेवा केली ती वाया जाऊ देऊ नका, एवढंच माझ्या सासूबाईंनी स्वामींना पाया पडताना सांगितलं. आणि ते इतक्या अगदी मनापासून बोलत होत्या आणि मोठ्याने बोलत होत्या की ते सगळं काही मला ऐकू येत होतं. हे सगळं बोलणं ऐकून माझे डोळे पटकन भरून आले आणि मी सुद्धा नकळत स्वामींसमोर हात जोडून स्वामींच्या पाया पडले. तो पहिलाच दिवस असा होता की मी जेव्हा स्वामींच्या पाया पडले होते. आणि माझे सासूबाई दवाखान्यामध्ये गेल्या. त्यांनी सर्व काही तिथे डॉक्टरांनुसार तपासण्या केल्या आणि माझ्या सासूबाई घरी आल्या. परंतु सर्वात महत्त्वाचं म्हणजे असं होतं की तेव्हा माझी सासूबाई दवाखान्यातून जेव्हा घरी आली तेव्हापासून त्यांना दुसऱ्या दिवसापर्यंत अजिबातच खोकला आला नाही. म्हणजे त्यांचे रिपोर्ट 2 दिवसांनी येणार होते, तोपर्यंत त्यांना एकदासुद्धा खोकला आला नाही. आणि असंच 2 दिवस गेले. आम्ही सर्व आश्चर्यचकित झालो होतो की आता त्यांचं तपासण्या केल्यानंतर त्यांना खोकलाच येत नाही आहे असं. मग जेव्हा 2 दिवसांनंतर त्यांचे रिपोर्ट आले तेव्हा रिपोर्टमध्ये स्पष्टच समजलं की त्यांना TB वगैरे काहीही नाही आहे. आणि तेव्हा म्हणजे मला माझ्याच डोळ्यांवरती विश्वास बसला नव्हता की जे काही मी डोळ्यांनी पाहिलं ते खरं होतं की आता जे रिपोर्टमध्ये आहे ते खरं होतं. हा प्रत्यक्ष माझ्या डोळ्यासमोर घडलेला चमत्कारच होता. म्हणजे डोळ्यांनी बघूनसुद्धा ते नाही आहे हे कसं शक्य आहे. आणि तेव्हा माझा स्वामींवरती पूर्ण विश्वास बसला. माझी सासूबाईंना पूर्ण विश्वास होता की मी जेव्हा स्वामींची सेवा करेन ना तेव्हा मी या संकटातून नक्कीच मुक्त होईल, कारण स्वामी नेहमीच त्यांच्या भक्तांच्या पाठीशी उभे असतात. असंच काहीसंही त्यांच्याही बाबतीत घडलं होतं आणि म्हणूनच त्या त्यांच्या मनामध्ये स्वामींबद्दल अपार श्रद्धा होती आणि पहिल्यापासूनच त्या स्वामींच्या अगदी निस्सीम भक्त होत्या. आणि त्या दिवशी रिपोर्ट बघून मी सुद्धा अक्षरशः कळवळून माझ्या सासूबाईंना मिठी मारली आणि रडू लागले. मी मनापासून त्यांची माफी मागितली की तुमची स्वामींबद्दलची जी श्रद्धा होती ती खरी होती, फक्त माझा अहंकारच मला नडत होता, मला माफ करा असं म्हटलं मी. आणि त्या म्हणाल्या की अगं तू तर मला माझ्या मुलीसारखी आहे, तुझ्याबद्दल माझ्या मनात कोणताच राग किंवा द्वेष नाही. तुला जर वाईट वाटलं असेल आणि तुला जर माफी मागायची असेल तर माझ्या स्वामींची माग. आणि त्यांची म्हणजे आता माझे काही खरे नाही, म्हणजे आता माझे दिवस संपतच आलेले आहेत. आता मी पूर्ण म्हातारी झालेली आहे. फक्त मला तुझ्याकडून एकच वचन दे की मी आत्तापर्यंत जो काही स्वामी सेवेचा वारसा चालवला आहे तो इथून पुढे तू चालवशील. आणि सासूबाईंनी माझ्याकडून ते वचन घेतलं. तेव्हापासून मी स्वामींची अगदी मनापासून आणि पूर्ण श्रद्धेने सेवा करते. स्वामींच्या कृपेने मलाही कशाची कमी नाही. आणि त्यानंतर अवघ्या 4च वर्षांमध्ये माझ्या सासूबाई एक्सपायर झाल्या. त्यांना अचानकच हार्ट अटॅक आला आणि त्या जागेवरच मरण पावल्या. आता माझ्या सासूबाईंना वर्ष देखील झालेले नाही आणि म्हणून मला हा त्यांचा अनुभव एक त्यांची आठवण म्हणून शेअर करायचा होता. भक्तांनो, खरंच स्वामींच्या सेवेमध्ये काहीच अशक्य असं नसतं. स्वामींच्या हातामध्ये तर संपूर्ण सृष्टीचे धागेदोरे आहेत. संपूर्ण ब्रह्मांड नायक म्हणजे श्री स्वामी समर्थ आहेत. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तर भक्तांनो,
हे ताईंचा अनुभव तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि असेच स्वामींचे नवनवीन अनुभव पाहण्यासाठी आत्ताच आपल्या भक्तिमार्ग एक मार्ग स्वामी सेवेचा ह्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून स्वामी भक्तांना जॉईन व्हा. स्वामी भक्तांना स्वामी भक्त जोडूया आणि प्रत्येक कुटुंब स्वामीमय करूया. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.